कलेक्टरच्या ऑफिसच्या पुढे आज खूप लगबग सुरू होती. कलेक्टर ऑफिसचा पूर्ण स्टाफ नवीन कलेक्टर मॅडमच्या स्वागतासाठी तयारी करत होते. बरोबर 11 वाजता कलेक्टर मॅडमची गाडी कलेक्टर ऑफिसच्या समोर आली. सगळा स्टाफ हातात गुलदस्ते घेऊन उभे होते. त्या ऑफिसचे असिस्टंट मोहन जोशी कलेक्टर मॅडमच्या गाडीचा पटकन जाऊन दरवाजा उघडतात. पांढरी साडी आणि निळे बॉर्डर असलेली साडी घालून, डोळ्यावर नंबरचा चष्मा, हातामध्ये मोबाईल आणि डायरी हे सगळं घेऊन कलेक्टर मॅडम खूपच सुंदर आणि पॉशमध्ये दिसत होती. कलेक्टर मॅडम सगळ्यांना नमस्ते करून त्यांच्याकडून गुलदस्ते घेत होते. शेवटच्या ओळीमध्ये ऑफिसमधला स्टाफ मेंबर राहुल माने उभा होता. राहुल खाली मान घालून उभा होता. कलेक्टर मॅडमने सुद्धा त्याच्या हातातला गुलदस्ता घेतला. तिने एकदा त्याच्याकडे पाहिलं, पण तो मान खाली घालून उभा होता. कलेक्टर मॅडमचे असिस्टंट मोहन जोशी यांना घेऊन त्यांच्या केबिनमध्ये गेल्या. नंतर सगळे कलेक्टर मॅडम शीतल हिच्या पुढे सगळे येऊन लाईनीमध्ये उभा राहिले आणि एक एक करून आपला परिचय मोहन जोशी देऊ लागले. राहुल पण त्यामध्ये होता, पण तो लास्टला उभा राहिला होता. त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होतं. शीतल मोहन जोशीला म्हणाली की सगळ्यांचा परिचय तुम्हीच का देत आहात, त्यांना स्वतःला द्यायला सांगा. राहुलने एकदा कलेक्टर मॅडमकडे पाहिलं आणि तो म्हणू लागला की मी राहुल माने आहे आणि मी इथं क्लर्क काम करतो. असं म्हणून तो पटकन केबिनच्या बाहेर निघून गेला. मोहन जोशीला राहुलचं असं जाणं आवडलं नाही. काही स्टाफ आपापल्या कामाला लागला होता आणि काही तर नव्या कलेक्टर बाबतीत चर्चा करत होते. सगळेच कलेक्टर शीतलच्या रूपावरून, दिसण्यावरून आणि स्वभावामुळे तिच्याकडे आकर्षित झाले होते. राहुल त्याच्या टेबलवर शांत बसला होता. त्याच्याकडे बघून असं वाटत होतं की त्याला कशाचा तरी त्रास होत आहे. तेव्हा तिथं मोहन जोशी आले आणि म्हणाले की मिस्टर राहुल, तुम्ही असं कलेक्टर मॅडमच्या केबिनमधून त्यांची जाण्याची परमिशन नसताना असं अचानक का निघून आला? त्यांना वाईट वाटलं असेल, परंतु राहुल काहीच बोलला नव्हता. तो फक्त त्याच्या फाईलकडे पाहत होता. हे पाहून मोहन जोशी तेथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी राहुल ड्युटीवर आला नाही. त्याने मोहन जोशीला फोन करून तब्येत ठीक नाही म्हणून कारण दिलं. कलेक्टर मॅडमला आता जॉईन होऊन 1 महिना झाला होता. आता पूर्ण स्टाफ शीतलला माहिती झाला होता आणि पूर्ण स्टाफ पण आता कलेक्टर शीतलचा स्वभाव ओळखू शकले होते. फक्त राहुलच होता ज्याला कलेक्टर मॅडमने कधीच बोलवले नव्हतं, किंवा राहुल कधी स्वतःहून कलेक्टर मॅडमच्या केबिनमध्ये गेला नव्हता. जेव्हा राहुलला गरज असेल तेव्हा तो त्याच्या साथीला असणाऱ्या एक जणाला पाठवून त्याचं काम करून घेत होता, पण तो स्वतःहून जात नव्हता. कलेक्टर शीतल जेव्हा पण ऑफिसमध्ये येत होती तेव्हा ती थोड्या वेळ बाहेर थांबून सगळ्या स्टाफला गुड मॉर्निंग म्हणून आतमध्ये जात होती. तिच्या या सवयीबाबत सगळेच तिची प्रशंसा करत होते. परंतु जेव्हा पण कलेक्टर मॅडम समोर येईल तेव्हा राहुल तिच्याकडे पाहत नव्हता. गेल्या 5-6 दिवसापासून राहुल त्याच्या टेबलवर दिसत नव्हता. एक दिवस मोहन जोशीला बोलून शीतलने विचारलं की मिस्टर राहुल खूप दिवस झाले आले नाहीत, त्यांना काही प्रॉब्लेम आहे का? हा मॅडम, 5-6 दिवसापासून मिस्टर राहुल आले नाहीत. ते का येत नाहीत याच्या बाबतीत तुम्हाला काही सांगितले आहे का? मोहन जोशी म्हणाले की नाही मॅडम, त्यांनी मला काही सांगितलं नाही. मग हे चुकीचं आहे. त्यांनी एकदा कारण सांगायला पाहिजे होतं. तुम्ही त्या बाबतीत चौकशी करा आणि जसे राहुल येतील तसे त्यांना माझ्या केबिनमध्ये पाठवा. कलेक्टर मॅडमच्या चेहऱ्यावर राग दिसत होता. मोहन जोशी यांनी राहुलला फोन करून सगळं काही सांगितलं. दुसऱ्या दिवशी राहुल कलेक्टर शीतलच्या पुढे मान खाली घालून उभा होता. मॅडम रागात राहुलला म्हणत होत्या की मिस्टर राहुल, ही सरकारी नोकरी आहे, इथे काही रूल्स असतात.
जर तुम्हाला सुट्टी घ्यायची होती तर कायद्याने ॲप्लिकेशन देऊन सुट्टी घ्यायची असते. राहुल खाली मान घालून कलेक्टर मॅडमचं बोलणं ऐकत होता, पण त्याला राग सुद्धा आला होता. हे ऑफिस आहे, हे तुमचं घर नाही. जेव्हा मनात आलं तेव्हा घराचा दरवाजा लावून आतमध्ये बसला. याच्यापुढे लक्षात ठेवा, नाहीतर मला तुमच्या बाबतीत काहीतरी ॲक्शन घ्यावी लागेल. राहुल त्याच्या रागाला कंट्रोल करू शकला नाही आणि तो म्हणाला की जसं तुमच्याकडे तुमच्या कायद्यानुसार रूल्स असतात तसं आमच्या स्टाफचे सुद्धा काहीतरी अधिकार असतात. आमचं नातं फक्त कायदेशीर आहे. आम्ही त्या माणसाच्या पर्सनल लाईफशी निगडीत नाही. माझी काही सुट्टी बाकी होती आणि ती सुट्टी मी यूज केली आणि त्याचा पूर्णपणे हक्क आम्हाला आहे. एवढं बोलून राहुल रागाने तेथून निघून गेला. मोहन जोशीला बोलवून शीतलने राहुल बाबतीत चौकशी केली. मोहन जोशी म्हणाले की गेल्या 1 वर्षापासून राहुलची इथेच पोस्टिंग झाली आहे. जास्त वेळ तो नाराजच असतो. त्याला जास्त दोस्त नाहीत, पण त्याचे दुश्मन सुद्धा नाहीत. असं वाटत आहे की तो नेहमी कोणत्या तरी टेन्शनमध्ये आहे. कलेक्टर शीतलची प्रशंसा पूर्ण जिल्ह्यामध्ये चालू होती. कलेक्टर शीतल तिच्या परीने सगळी कामं व्यवस्थित करत होती. गरिबांना आणि अडचणीला मदत करण्यासाठी ती जात होती. मिस्टर राणे स्टाफमधले सगळ्यात सिनियर होते. मिस्टर राणेच्या टेबलवरून प्रत्येकाची फाईल जात होती आणि त्यातून तो कमिशन पण घेत होता. कलेक्टर शीतलच्या आधी जे कलेक्टर होता तो आणि मिस्टर राणे मिळून कमिशन घेत होते. हळूहळू ही खबर कलेक्टर शीतलला कळू लागली होती. त्यामुळे वेळोवेळी शीतल त्याला ऑर्डर सोडत होती. त्यामुळे आता राणेला कलेक्टर शीतलचा राग येऊ लागला. एके दिवशी पूर्ण स्टाफसमोर मिस्टर राणे कलेक्टर शीतलच्या बाबतीत अपशब्द वापरत होते आणि हे सगळं राहुल खूप वेळ शांतपणाने ऐकत होता. परंतु त्याला ते सहन झालं नाही. पहिल्यांदा त्यांचं शाब्दिक बोलणं झालं आणि नंतर ते एकमेकांना हाणू मारू लागले. ऑफिसमध्ये हंगामा झाला. पूर्ण स्टाफ राहुलची आणि राणेची भांडणे सोडवत होते, पण सगळ्यांना आश्चर्य या गोष्टीचं वाटत होतं. कलेक्टर शीतलबद्दल बोलल्यावर राहुल साहेबांना एवढा राग का आला? आवाज एवढा झाला की कलेक्टर शीतल केबिनमधून बाहेर आली. तिला पाहिल्यानंतर सगळे शांत झाले. शीतलने मोहन जोशींना केबिनमध्ये बोलवून सविस्तर सगळे विचारले. तिने राहुलला तिच्या केबिनमध्ये पाठवायला सांगितले. जेव्हा राहुल तिच्यासमोर आला तो मान खाली घालून उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर मिस्टर राणेबद्दल अजून राग दिसत होता. शीतल रागात म्हणाली, तुम्ही बाहेर हे काय करत होता? हे सरकारी ऑफिस आहे, हे तुमचं घर किंवा रस्ता नाही. तुम्हाला अशा प्रकारे भांडणं शोभा देत नाही. राहुल खाली मान घालून म्हणाला की तो तुमच्याबद्दल अपशब्द बोलत होता. मी खूप वेळ सहन केलं, पण मला नंतर सहन झालं नाही. कलेक्टर शीतल म्हणाली की तो मला अपशब्द बोलत होता, मग तुम्हाला एवढा राग आला? तो तसा बोलत आहे, त्यामुळे मी त्याच्यावर कारवाई करू शकते. तुम्हाला माझ्या साईटने बोलायचा अधिकार कोणी दिला? एवढं बोलून सुद्धा राहुल मान खाली घालून उभा होता. शीतलला त्याचं गप्प बसणं सहन होत नव्हतं. तिने अजून एकदा विचारलं की मी काय विचारत आहे मिस्टर राहुल? तुम्हाला ऐकायला येत नाही का? राहुल हिम्मत करून कलेक्टर शीतलच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला की त्याचे रागाने डोळे लाल झाले होते. हे पाहिल्यावर शीतल नर्वस झाली. आपण दोघे वेगळं झालो आहे म्हणून काय झालं? मी आज पण तुझ्याबद्दल कोणी अपशब्द बोलले तरी मी सहन करणार नाही. एवढं बोलून राहुल तेथून निघून गेला. कलेक्टर शीतल फक्त गपचूप राहुल जाताना त्याच्याकडे पाहत होती. तिने पाहिलं की राहुलच्या डोळ्यातून अश्रू येत होते. तो त्याच्या खिशातून रुमाल काढून त्याचे अश्रू पुसत होता. त्यानंतर पण कलेक्टर शीतल आणि राहुलमध्ये दुरी निर्माण होते. राहुल टायमावर कामावर येत होता आणि तो त्याचं काम झाल्यानंतर टायमावर घरी जात होता. राणेसोबत भांडणे झाल्यापासून आता सगळे नॉर्मल झाले होते.
कलेक्टर शीतलला मंत्रालयातून ऑर्डर आली की 2 दिवसानंतर आरोग्यमंत्री काहीतरी कामानिमित्त येणार आहेत, त्यामुळे त्यांची सगळी व्यवस्था करा. सूचना मिळाल्यापासून कलेक्टर शीतल सगळ्यांकडून कामे करून घेऊ लागली. मंत्रीला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून तिने सगळ्यांना बजावून सांगितलं होतं. ज्या दिवशी मंत्री येणार होते त्या दिवशी सगळा स्टाफ लवकर आला होता, परंतु राहुल आला नव्हता. मॅडम शीतलचे डोळे मिस्टर राहुलला शोधत होते. खूप वेळ राहुल दिसला नाही म्हणून तिने मोहन जोशीला बोलावले आणि राहुलविषयी तिने विचारले तर मोहन जोशी म्हणाले की रात्री राहुलला जाण्यासाठी वेळ झाला होता, त्यामुळे कोणीतरी मोका पाहून त्याच्या गाडीला उडवले आणि तो आता खूप सिरियस आहे. एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये भरती आहे. हे ऐकल्यावर कलेक्टर शीतलला खूप वाईट वाटलं. तिची ही अवस्था पाहून मोहन जोशी पण जरा आश्चर्यचकित झाले. कलेक्टर शीतलने मोहन जोशीला एका साईडला बोलून घेतले आणि म्हणाले की मला आताच्या आता हॉस्पिटलमध्ये जावं लागणार आहे. तुम्ही इथली सगळी जिम्मेदारी पार पाडा. मोहन जोशी टेन्शनमध्ये तिच्याकडे पाहू लागले. ते म्हणाले की मी आपल्या ऑफिसमधल्या स्टाफला तिकडं पाठवतो. तुमची गरज इथे सध्या आहे. पण शीतल म्हणाली की त्यापेक्षा सुद्धा हॉस्पिटलला जाणं गरजेचं आहे. असं म्हणून मोहन जोशीकडे दुर्लक्ष करत कलेक्टर शीतल तिची बॅग घेऊन ड्रायव्हरला सांगून हॉस्पिटलला जाते. पूर्ण स्टाफ कलेक्टर शीतलकडे थक्क होऊन पाहत होते. अचानक हॉस्पिटलमध्ये कलेक्टर आल्यामुळे सगळीकडे हंगामा झाला. ती एवढी घाईमध्ये होती की तिने लिफ्टकडे पाहिलं सुद्धा नाही. ती पायऱ्या चढून वरती गेली. हॉस्पिटलमध्ये जेवढे पण डॉक्टर होते तेवढे सगळे डॉक्टर कलेक्टर शीतलच्या पाठीमागे येऊ लागले. तिने पळत जाऊन ICUमध्ये राहुलला पाहिलं. तेव्हा राहुल बेशुद्ध होता. कलेक्टर शीतल डोळ्यामध्ये पाणी घेऊन खूप वेळ राहुलकडे एकटक पाहत होती. पण आजूबाजूला डॉक्टर होते म्हणून तिने तिच्या भावना कंट्रोल केल्या. तिने डॉक्टरांना विचारले की राहुलला शुद्ध केव्हा येईल, तर ते म्हणाले की 1 तासाने पेशंटला शुद्ध येईल. कलेक्टर शीतलने डॉक्टरांना ऑर्डर दिली की कोणत्याही परिस्थितीत राहुलला काही सुद्धा होता कामा नये आणि पैशाची चिंता अजिबात करू नका. तुमच्याकडून जेवढा पण इलाज होईल तेवढा तुम्ही करा. हॉस्पिटलच्या बाहेर आल्यानंतर तिने पाहिलं की तिच्या मोबाईलवर भरपूर फोन आले होते. नंतर तिने फोन लावला. मोहन जोशी म्हणाले, मॅडम तुम्ही कुठे आहात? मंत्री साहेब येऊन तुमच्यावर नाराज झाले होते आणि तसेच ते रागात निघून गेले. 15 दिवसानंतर राहुलला घरी पाठवण्यात आले. राहुल आपल्या घरी जाऊन आराम करत होता. तेव्हापासून शीतल हॉस्पिटलमध्ये गेली नव्हती, परंतु नेहमी मोहन जोशीकडून त्याच्या तब्येतीबाबत विचारत होती. मोहन जोशीला शीतल मॅडम आणि राहुल यांच्या नात्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. त्यांना समजतच नव्हतं की शीतल मॅडम आणि राहुलमध्ये कोणतं नातं आहे. एका आठवड्याने न राहता शीतल मॅडम राहुलच्या घरी निघाली. राहुल त्याच्या बेडवर आराम करत होता. घराचा दरवाजा फक्त पुढे लोटला होता, त्यामुळे दरवाजा पुढे करून अचानक शीतल आतमध्ये गेली. दरवाजाच्या आवाजाने राहुलने तिच्याकडे पाहिलं. समोर कलेक्टर मॅडमला पाहून राहुल जरासा दचकला. शीतल तिथल्याच खुर्चीवर बसली. तेव्हा राहुल म्हणाला की तुम्ही इथं कशामुळे आला आहात? ऑफिसमध्ये आपल्या दोघांच्या बाबतीत वाईट साईड बोलतील. मग हे तुम्हाला राणीसोबत भांडणे करायच्या आधी विचार करायला पाहिजे होता, कारण का त्या दिवसापासून तर सगळा स्टाफ पूर्ण आपल्या दोघांबद्दल चर्चा करत आहे. तिने पाहिलं की घरातलं सामान अस्तव्यस्त पडलं होतं, म्हणून ती म्हणाली की घरामध्ये तुम्ही एकटाच राहता का? राहुल 1 मिनिट शांत झाला आणि म्हणाला की हो, मी एकटाच राहतो. कलेक्टर मॅडमने अजून एक प्रश्न केला की तुम्ही एकटा का राहता? तुमची बायको आणि मुले कुठे आहेत? ह्या घराचं काय हाल बनवून ठेवले आहे? इथं कसा राहता? सामान विस्कटायची सवय झाली आहे का? राहुल मॅडमच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला की जर बायको सोबत असती तर तिने घर व्यवस्थित ठेवलं असतं. मी लग्न केलं नाही. कलेक्टर शीतल म्हणाले की तुम्ही लग्न का केलं नाही? राहुल म्हणाला की तू सुद्धा कुठे लग्न केलं आहे? त्यानंतर दोघे पण शांत बसले. राहुल म्हणाला की तुला माझ्या आयुष्यातून काढून सफल तर झालो, परंतु तुला माझ्या मनातून
काढू शकलो नाही. कलेक्टर शीतलच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. हे बोलल्यानंतर तर तिला आणखीनच रडू येऊ लागलं. माझे बाबा माझे दुसरे लग्न करण्यासाठी मला बोलत होते, पण मला माहीत होतं की तू एक ना एक दिवस माघारी नक्कीच येशील. त्या दोघांच्या पण डोळ्यातून अश्रू येत होते. राहुल म्हणाला की आपल्या बालिशपणामुळे आपल्या दोघांमधले किती वर्ष बर्बाद झाली. मला माफ कर शीतल, माझ्याकडून चूक झाली. थोड्या वेळ शीतल शांत बसली आणि म्हणाली, तुमच्या गाडीचा ॲक्सिडेंट मिस्टर राणेने केला होता. मी त्याला सस्पेंड केला आहे. राहुल म्हणाला, मग तर माणसे आपल्या दोघांबद्दल खूप काही बोलतील. मग शीतल म्हणाले की हा विचार जर तुम्ही 5 वर्षापूर्वी केला असता तर आज आपण दोघे एकत्र असतो. राहुल तिला म्हणाला की मी जे पण केले ते तुझ्या चांगल्यासाठीच केलं. तुझी स्वप्ने मोठी होती आणि मला काहीच प्रॉब्लेम नव्हता. तुला कलेक्टर व्हायचं होतं हे मला मान्य होतं, पण बाबाला हे मान्य नव्हतं आणि मी माझ्या वडिलांच्या विरुद्ध बोलूसुद्धा शकत नव्हतं. बाबाचा स्वभाव जरा विचित्रच होता. बाबामुळे आपल्या दोघांच्या आयुष्यात प्रॉब्लेम खूप निर्माण झाले होते. बाबाने मला तुला डिवोर्स देण्यासाठी फोर्स केलं होतं. पण शीतल म्हणाली की मी तुम्ही पाठवलेल्या डिवोर्सच्या पेपरवर सही केली नाही. आज माझ्या मेहनतीने आणि इच्छाशक्तीने मी आज कलेक्टर झाले आहे. शीतल बोलत बोलत रडत होती आणि तिचं बोलणं ऐकून राहुलला सुद्धा रडू येत होतं. मी तुला समजू शकलो नाही शीतल. मी टेन्शनमध्ये येऊन तुला घराच्या बाहेर काढलं होतं. नंतर मला कळाले की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. तुम्ही पाठवलेल्या डिवोर्स पेपरवर सह्या नाही केल्यामुळे मी एका मोठ्या पापापासून मुक्त झालो, असं म्हणून दोघे पण एकमेकांच्या मिठीत पडून रडू लागले. कलेक्टर शीतल बाहेर येऊन तिच्या ड्रायव्हरला आणि बॉडीगार्डला म्हणाली की तुम्ही आता जाऊ शकता. मी सकाळी ऑफिसमध्ये येत आहे. ते दोघं तिच्याकडे आश्चर्याने पाहून तेथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी कलेक्टर शीतल ऑफिसमध्ये जाऊन सगळ्या स्टाफच्या समोर सांगितलं की मिस्टर राहुल हे माझे पती आहेत आणि त्यामुळे कोणी आमच्या नात्याबद्दल गैरसमज करू नका. आमच्या दोघांमध्ये काही प्रॉब्लेम्स होते आणि ते प्रॉब्लेम्स क्लिअर झाले आहेत. आम्ही कायद्याने अजून नवरा बायको आहोत, त्यामुळे आमच्या नात्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. आम्ही दोघं नवरा बायकोच्या पवित्र बंधनात आहोत. त्यानंतर कलेक्टर शीतल आणि राहुल खूप प्रेमाने राहू लागतात. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.